नमस्कार. बरोबर सकाळचे 5 वाजलेत आणि आता चाललंय ओरोसला 1 मेच्या परेडसाठी आणि त्यानंतर तिथून आपल्या नांदगावला जायचा एका खास कामासाठी, आपल्या भावाच्या मित्राच्या लग्नासाठी. तर चला पहिल्यांदा ओरोशीक जाऊया आणि त्यानंतर पुढचा. नमस्कार. बरोबर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आत्ता सिद्ध्याच्या लग्नाक जाऊचा आपल्याक. आता असं ओरोसमध्ये. आता डायरेक्ट भेटूया आपण प्रवासात. चला. तर असा आशापुरा नॉवेल्टी आणि हय तुमका वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्याच पद्धतीचे अशा फोटो फ्रेम असतील किंवा अदरवाईज काही घ्यायचं झालं सामान तरी ते मिळतं. अवश्य भेट द्या. तर आता लग्नात चाललंय आणि पुढे एक माणूस आहे तो माका न सांगता लग्नात चाललो असेल त्याच्या दाखव. हो बघा काय रे, काय रे. तर चल्ला होता त्याच्या लग्नात. नांदगाव मधून आपण आत शिरलो. ओळोशी मार्गे देवगडला जाणारा रोड, त्या रोडला सध्या असं अगदी रोडच्या डाव्या साईडला आपलो हॉल असा गौरी मंगल कार्यालय. फायनली लोकेशनला पोहोचलो. गौरी मंगल कार्यालय असलंय म्हणजे अगदी नांदगाव तिट्यावरून जराशे आतमध्ये येईलास ते आपल्या ह्या लोकेशन भेटता. व्लॉग करतोय उद्या नाही पण उद्या सकाळी व्हायरल करतोय.
आदित्य हे बा तू एकटोच ना माका मी तुझ्या दुकानाजवळ यायचं बोललोय तेवढ्यात ना माझ्या मित्राचा एक पोलीस व्हेरिफिकेशन होता त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तर ह्यो असा आपलो नवरदेव सिद्धेश्वर देवगड. अगदी भाव जीवाभावाचो मित्र, अगदी सख्या भावापेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करणारो, प्रत्येक हाकेक धावान येणारो. तर फायनली आज 2चे 4 हात झालेले असत त्याचे. कणकवलीक इलो आणि माका न भेटता गेलो असा कधीच होक नाही. कायम इल्यानंतर माका भेटतानच कणकवलीत ना रिटर्न देवगडला जाणार, बसणे गप्पा मारणे असं सगळाच. तर आज फायनली आमचं सोडून तो आता वहिनीचं झालेलो हा. दोघांनी एकमेकाक वचना देव फायनली नव्या आयुष्याची सुरुवात केल्याने खूप बरा वाटला. तसं मी सिद्ध्याक विचारलंय की आता तुका कसा वाटता, तर त्यानं उत्तर दिले की आतापर्यंत तरी बरा वाटता, आता ह्याच्या पुढे कसा काय चालत बघूया, फक्त कायम असे सोबत राहा. आम्ही असंच भावा, आयुष्यातली सगळी स्वप्न तुझी पूर्ण हो हीच इच्छा. आयुष्यात कधी वाटला नव्हता की अशी ग्रँड एंट्री सिद्ध्याच्या लग्नात होय. पण त्यानं विचार केला नसा, त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडतच गेल्या होत्या. आणि लग्न पण त्याचा अगदी आठवणीत रवात असाचा. कारण हळदीच्या दिवशी सकाळी बागेत आंबे काढूक जाणारो नवरदेव ह्यो पहिलोच असा. कारण कष्ट हे त्याच्या आयुष्यातनं कधी सुटले नाहीत आणि त्याच्यासारखे कष्ट कोणाक जमाचे नाही. आवाज 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 बाबू मागे छोटा काही गेला होता. आवाज करो जरा. Hey!
बाकी सगळे गर्मीन हैराण झालेत आणि हो भावाशी बघा सेल्फी काढण्यात मग्न. त्यानंतर मी आपण भावाशी काढलेला प्रेझेंट वगैरे दिलंय आणि घरात जाऊक निघालंय. मित्रांनो, सध्याच्या गरमीत लगेच नकोसा वाटतं. अक्षरशः तुमका सांगतोय वाट लागली. शेवटी जीवाभावाचा मित्र म्हणून जाऊचा असता. गरमीमुळे कंटाळा येता, पण इथलं लोकेशन खूप भयानक असतं. आता मागे बघू शकतात पार्किंगची उत्तम सोय असतात. आजूबाजू झाडाबिडाची झाडं असतात, त्यामुळे जरा मजा येतात. बाकी काय, आता भेटाया नवीन कोण मित्र आहे त्याच्या लग्नात. तोपर्यंत बाय बाय.